नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालेसरे तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आता स्ट्रीट फूड मध्ये वडापाव सिरीज साठी आपण आज आलेलो आहे ठाण्यातील नौपाडा परिसरामध्ये. नौपाडा परिसरामध्ये कुठे आलोय? आपटे वडापाव. आपटे जोशी वडापाव. आपटे जोशी वडापाव. आपटे जोशी वडापाव. आपटे अरे ठीक आहे ना. आपटे जोशी वडापाव. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय नौपाडामध्ये आपटे जोशी वडापावला. तर इकडचा वडापाव खूप फेमस आहे आणि 1991 पासून इकडे हा वडापावचा स्टॉल लागतो आणि उत्कृष्ट अशी चव आहे. याची टॅगलाईन पण आहे, उत्तम चव उत्कृष्ट सामग्री. सो आज आम्ही इकडचा वडापाव ट्राय करणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की इकडचा वडापाव कसा लागतो. आम्ही गेले 5 मिनिटं इथे उभं सेटअप करतोय. तर 2-3 4 व्हीलर्स आल्या, तिथून लोक उतरली आणि पार्सल घेऊन जातात वडापाव. तर आमची पण अशी बोलतो ना आतुरता, काय उत्कंठा वाढली, क्रेविंग की काय टेस्ट असेल, कारण आम्ही अजून कधी खाल्ला नाहीये. म्हणजे असं मोस्टली आपण वेस्टर्नला किंवा आपण दादर बिदर साईडला बघतो की 4 व्हीलर येऊन थांबतायत आणि वडापाव घेत आहेत. हो, तर मी आज चक्क इथं ठाण्यामध्ये बघितलं असा प्रकार. तो बोललो बघूया, ट्राय करूया आपण. तुम्ही याच्या आधी कधी आपटे जोशी वडापाव खाल्लाय? मी नाही खाल्लाय. तर मग चला खाऊयात आपण. तर आता नौपाड्यामध्ये बघा, इकडं यांचं आउटलेट आहे आपटे जोशी वडापाव आणि उत्तम चव उत्कृष्ट सामग्री. चला आपटे जोशी वडापाववाल्यांचा मेन्यू. 25 रुपयाला एक वडापाव आहे. या ठिकाणी आपल्याला वडापाव भेटणार आहे, समोसा भेटणार आहे, मुंगभजी भेटणार आहे, रोल भेटणार आहे, म्हणजे ते कटलेट रोल, आणि 3 प्रकारचे चटण्या आहेत. पिठी चटणी आहे, एक सुकी चटणी आहे आणि एक ठेचा टाईप आहे चटणी. यांचे पण वडापाव मित्रांनो जसे बनतात तसे लगेच संपतात. आणि एका साईडला आपल्या समोर तिथं वडापाव बनवण्यात येत आहेत. आता गॅसचा शॉर्टेज आहे म्हणून आहे बघा, कोळशावरती हे लोक वडापाव बनवतात. गर्दी बघू शकता किती झालेली आहे. एवढ्या गर्मीमध्ये पण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आपटे जोशी वडापावसाठी. तर मित्रांनो बघा, असे मस्तपैकी सुंदर वडापाव आलेले आहेत आणि अशा प्रकारच्या चटण्या मस्तपैकी टाकण्यात आल्यात. 3 प्रकारचे आणि आपण विदाउट सोडावाला वडा. तर चला आता भारी आहे वडापाव टेस्ट करण्याची. तर चला मित्रांनो, आता टेस्टिंग करायला आपण पहिला मान देत आहोत रोशनीला. आता रोशनी मस्तपैकी गरमागरम वडापाव खाते. कसं वाटतंय? अरे बाई चुवी आहे रे, असं झालंय बाई. मस्त, खूप भारी. सिरियसली खाऊन बघा. अशी पंची बनू झालंय का तुझा? एक बाईट केलं पंची बनू. अजूनपर्यंत खाल्ला का नव्हता मी. मला तर असं वाटतं की रिग्रेट होतंय का तुला? रिग्रेट होतं की माझं खाल्ला होता. छान ठीक आहे, होतं, आयुष्याच्या स्पायसी आहे. मला मी रिव्ह्यू देते ना, मला बोलू दे ना. कंटिन्यू. खूप छान आहे, स्पायसी आहे, जसं मला आवडतो तसं आहे हा वडापाव. आणि क्रंची पण आहे, म्हणजे असं कुरकुरीत लागतोय वडापाव खाताना. जे आपण टेस्ट करतोय त्या कुरकुरीत लागतोय आणि नंतर मग खाल्ल्यानंतर असं स्पायसी, तोंडाला एक स्पायसी टेस्ट येते. सो तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला जाऊ दे, मला पण आता टेस्ट करावीच लागेल. तो मित्रांनो, मी आता टेस्ट करतोय. मंडळींनो, मित्रांनो, ऍक्च्युली चांगला भारी भाव, भारी. अरे चटणीचा खेळ सगळा, चटणी वडा एकंदरीत सगळं भारी आहे. मला पण रिग्रेट होतंय तुम्ही लेट खातो. आणि आता 25 रुपये झाल्यावर आपण आलोय. 20 रुपये होतं तेव्हा आपण काय आलो नाही. तुला आता मी टेस्ट करतो आपटे जोशी तू वडापावची पहिली बॅट घेतो. वाव, आता समजलं ही गर्दी काय आहे. अशीच ही गर्दी तर नाहीये. ऍक्च्युली आहे, खूप भारी. स्टफिंग खूप भारी आहे. त्याचा जो वरचा
मॅरिनेशन केलेलं बेसन बेसनचा जो लेअर आहे तो पण खूप सॉफ्ट आहे आणि स्टफिंग थोडीशी मला खारट लागते थोडीशी, म्हणजे चविष्ट आहे ती थोडीशी. आणि चटणी तर एक नंबर आहे. 3 चटण्यांची चव एकत्र येते, तिखट, सुकी चटणी आणि गोड चटणी अप्रतिम. आणि ह्याच्यात कांदा नाहीये तरी पण भारी लागतं. म्हणजे कधी असं असतं ना की वडापावला टेस्ट नसते पण चटणीमुळे छान लागतो, किंवा कुठे कुठे असं असतं की चटणीला टेस्ट नाही पण वडा टेस्टी असतो. पण इथे वडापावची भाजी पण टेस्टी आणि चटणी पण भारी आहे. छान आहे. सगळं खूप छान आहे. आणि हा वडापाव आम्ही तुम्हाला रिकमेंड करू खूप. नक्की भाई. या वडापावला माझ्याकडनं रेटिंग आहे 10 पैकी 10. 10 पैकी 10 पैकी 10. माझा वडापाव एवढा भारी आहे. भारी आहे. 10 पैकी किती? 10 पैकी 10 दिले. 10 पैकी 10 दिले. तू किती देणार या मी वडापाव? पण 10. मी पूर्ण नाही देत कारण मला त्यांच्या ह्याला येऊ नाही करा मला असं वाटतं की भाई या लोकांनी अजून इम्प्रुव्हमेंट करावी म्हणून मी त्यांना 9.5 देतो. मस्त आहे, आवडला. आणि आता अर्धा संपलेला वडापाव मी पूर्ण संपवणार आहे. अजून 2 घ्यायला वाटतंय. हा ना, छान लागतं. अजून चटणी भारी का बस मूंग भजी एक प्लेट. मित्रांनो ही रेकॉर्ड अच्छा गावात मित्रांनो हे बघा हे काय आहे यार, आलं नाही की लगेच सुरू. कावळ्यांना आरामच नाही. चटणी अरे ती ह्याच्यात पडली असती तर दिसली पण नसती भाई, मिक्स झाली असती. भाई डेंजर सीन आहे. चल नाही आता मित्रांनो आता आम्ही घेतलेले आहेत मुंग भजी. मूग भजी मूग डाळ भजी आणि मूग डाळ भजी. समोसे. तर बघूया आधी मूग डाळ भजीची टेस्ट कशी आहे. तू पण घे. हो क्रंचीनेस तर आहे बघ का. ठेचा विथ ठेचा. तुमच्या के साथ कसं लागतं? छान आहे. रोशनीला असं वाटतंय की हे मूग डाळ मंचुरियन आहेत पण ते मंचुरियन नाही आहेत, ते मूग डाळ होते. मूग डाळ वडे आहेत. थोडा सेन्सर गडबड हो गया, डिप्रेशन. आणि ह्याची जी वरची लेअर आहे ती मस्त क्रंची पण क्रंची आहे आहे म्हणून. आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. मला तर आवडला भाई, चांगला आहे. चटणीसोबत ह्याची टेस्ट खूप भारी जे लागते. काय आहे चांगलं आहे, क्रंची आहे. हे जे आहे हे ना काय नाही मूग डाळ भजी. मूग डाळ भजी नाही ऍक्च्युली, याच्यावर एक चहा वगैरे हे पण आहे गोड चटणी. चहा बी असली असती ना तर ती जास्त मजा आली असती, पण गरमीत चहा पिवत नाही आता. मला गोड चटणी आणि सुकी चटणी सोबत खूप भारी लागतं. ट्राय ऋतिक बोलते मग मी पण तसंच ट्राय करते. वाव. पण मी मूग डाळ भजीचं कम्पॅरिझन वडापावची नाही करू शकत. वडापाव आहे भारी आहे. तर मूग डाळ भजीला माझ्याकडनं रेटिंग आहे 10 पैकी 7. तुम्ही आहे ना 6.5. 10 पैकी 7. आता आपण ट्राय करूया मित्रांनो समोसा. मी उभा ठेवते ना. हे आहेत आपटे जोशीचे समोसे. समोसे. आपटे जोशी आजोशी. आपटे जोशी बरोबर आहे. तर तुम्ही बघू शकता यांची समोसाची साईज नॉर्मली तर खूप जरा मोठी आहे. तुम्ही माझ्या हाताच्या ह्याच्याने बघू शकता अंदाजे. मागे जा ना, एवढं जवळून काय जागा दाखवतो व्यवसाय. बघा एक एवढी मोठी साईज आहे. समोसा यांचा खात्यापिठा घरचे. आता वडा बोलू का, वडा यांचा थोडासा छोटा होता In short, आणि समोसा मोठा आहे. यांच्या घरचा आहे. तर आता यांच्या आतली स्टफिंग आपण हे करूया. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. ओहो वाव, यांची स्टफिंग बाय बाय बाय. वाटाणे शेंगदाणे सगळंच आहे. मस्त आहे. आणि समोसाचा एक अरोमा येतो, तो पण खूप छान येतोय. तर चला आता सतीन आधी टेस्ट करतो. तर आता मी लेडीज फर्स्टचा फॉर्म्युला तोडून मला जेंट्स follow करतोय. फर्स्ट करतोय, कारण सगळे राईट्स लेडीजना नाही द्यायला पाहिजे. चल कुठे आहे? कसं आहे काय? वडापाव बेस्ट आहे. वडापाव काय बोलतो, आम्ही खाऊ की नको? चांगला आहे पण वडापाव बेस्ट आहे. जसा दिसायला खूप छान आहे, तर खाऊन बघूया. भारी आहे.
ह्याच्यातली स्टफिंग पण एकदम मस्त वेगळी आहे म्हणजे. बनवली आहे. त्याच्यात शेंगदाणे बिंगदाणे पण आहेत, माझी बारी. कढीपत्ता पण आहे अक्षरशः, दिसतोय मला डोळ्याने. ओके, यातलं खाऊ की हा खाऊ? हा ना, तो तो खावा. उचलून खाणार direct. इकडे नाही यायचं. आता रोशनी टेस्टिंग करते. चटणी. अरे वरून का नाही खाते, इथूनच खा डायरेक्ट. ओके. गणपती बाप्पा. काय झालंय, कसं आहे? आपण इथे focus करूया. माझ्या तोंडात भाजी आलीच नाही, मला एक बाईट कारण तू घेतलीच नाहीये. तो वरचा टोक जरा खूप मोठा असतो. छान आवडलं. आवडलं मला, मस्त काय प्रतिक्रिया? स्टफिंग छान आहे. गोड आहे, तिखट आहे, स्पायसी आहे. नाही जास्त तिखट नाहीये, नाही. नॉर्मल आहे. वाव नाहीये. हा एक्झॅक्टली, मला आता तेच वर्ड मी बोलणार होतो पण बोललो परत कॉपीराईट लावली मला. वाव इथं शब्द येतो म्हणून मी नाही बोललो. वाव नाहीये, छान आहे. स्पायसी नाही, थोडं स्पायसी असायला पाहिजे होता, खाण्यात मजा आली असती. पण ओके, मला इकडचा वडापाव आवडला. वडापावसाठी मस्त आहे. ह्याला किती द्यायचं आपण 10 out of? तू किती द्यायचं? मी वडापावला वडापावला नाही, समोसाला. विसरलो. मी समोसाला गरमी rating जास्त देणार. आहे, गरमी जास्त आहे, समजून घ्या. गरमीचे परिणाम झाले. पा मुमेंट गाईज, पा मुमेंट. मी समोसाला रेटिंग देणार 10 पैकी 5. सेम. सेम एक मत झालं पहिल्यांदा 5. त्याचा जो बाहेरचा लेअर आहे स्टफिंगला जो लावलेला आहे तो खरं जास्त जाड आहे, जाड आहे. पण छान आहे. एवढा म्हणजे आपण ह्याच्यापेक्षा चांगले समोसे आधी खाल्ले. मला पण नाही आवडत. मित्रांनो, आता मी घेतला आहे कैरी पन्ना आणि रेड कोकम वाईन. सरबत. तर तर रेड वाईन म्हणजे कोकण सरबत. कोकम सरबत. रुपयाला एक कोकण आहे. सरबत. कोकण सरबत नाही, कोकण सरबत. कोकम पा सरबत मुमेंट असतं. गाईज, पा मुमेंट. तर 25 रुपयाला एक कैरी पन्ना आहे. तर चला पिऊन बघूया पिऊन कसं आहे. बघूया. भाई मजा आली. आहे, मस्त आहे. आहे चांगला, भारी. थोडासा ओके ओके, कारण की जो कैरी पन्ना जो असतो रिअल मध्ये तो एवढा गोड असा नसतो, थोडासा आंबट टाइप मध्ये असतो. तर ओके, कोकम ओके, सरबत कोकम कसं आहे? सरबत ओके. कोकम सरबत पिऊन बघूया. चला आता कोकम सरबत देतं. कोकम सरबत पण ठीक ठाक आहे, कारण की तशी याची चव असायला पाहिजे. ओरिजिनल आपल्या कोकणातले कोकम काढून जे ती वाली नाही. सिरप मध्ये असते सिरप वाली तशी वाली नाही. ते फक्त नावाला बोलतात नाही का, नावाला बघू शकतो. पण एवढ्या गरमीमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. भाई पण आता एवढं गरम होतंय ना, की हे पण आम्हाला अमृतच वाटतं. अमृतच आहे. So, थोडस जो मीठ मिलेगा- पाहिजे होता. जो मिलेगा वो चल जाएगा. चला मित्रांनो, तुम्ही पण नौपाड्याला आलात तर इकडचा आपटे जोशी वडापाव एकदा नक्की नक्की ट्राय try करा. आणि हायली रिकमेंड आहे वडापाव. वडापाव तुझ्याकडून? वडापाव. रिकमेंडेड वडापाव आणि मूग भजी ट्राय करू शकता त्याच्यात. तर चला हा व्हिडिओ तर इथेच एंड करते. आणि तुम्ही पण इकडचा वडापाव खाल्ला नसेल तर एकदा येऊन तुमच्या फॅमिलीला घेऊन पार्सल घेऊन जावा, पण एकदा नक्की ट्राय करा. तिथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि शेअर करा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लवकर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया का नवीन ठिकाणी नवीन फूड ब्लॉग साठी. तोपर्यंत बाय बाय.